नमस्कार मित्रांनो, माझे नाव बाळासाहेब पवार आहे आणि मी LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन मोठे प्रॉब्लेम असतात, एक फिजिकल आणि एक फायनान्शियल। फिजिकल म्हणजे शारीरिक आजार वगैरे। आता फिजिकल आपल्याला जे प्रोव्हिजन करायचे, आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये आजारी पडल्यानंतर जावं लागतं, आजार झाल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते। परंतु फायनान्शियल जे प्रॉब्लेम आहे ना, त्याच्या अगोदरच आपण प्लॅनिंग करायला पाहिजे, नाहीतर ते परत कधी करता येत नाही। मित्रांनो, आपण सगळी काय करतो, रिस्क घेऊन जीवन जगतो। मित्रांनो, रिस्क घेऊन जीवन जगणं म्हणजेच आपला धोका आहे। जसं आपण टू व्हीलर फोर व्हीलरला आपण ब्रेक का लावतो, मला सांगा ना। घराला आपण कुलूप लावतो, दारावर दार लावतो आणि लॉक पण आपण गोदरेजचं घेतो, साधं 100 रुपयाचं घेत नाही। आणि परत कॅमेरे लावतो, परत सोसायटीमध्ये वॉचमॅन असतो। ह्या जे निर्जीव वस्तू आहेत आपण कमवलेल्या असतात, त्याच्यासाठी आपण एवढी सिक्युरिटी करतो। आणि माणसाचा जन्म हा, माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे, कुठल्या फॅक्टरीमध्ये माणूस तयार होत नाही। आणि नैसर्गिक असल्यामुळे आपल्याला त्याची इन्कमची गॅरंटी मिळत नाही आपल्याला, किंवा माणूस किती दिवस जगेल हे कुणीही सांगू शकत नाही। मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये 3 टप्पे असतात। एक, आपण जन्म झाल्यापासनं आपल्या आईवडिलाच्या उत्पन्नावर आपलं संगोपन होतं, उदरनिर्वाह असतो आणि आपण शिक्षण पण घेत असतो। हे जन्म झाल्यापासनं आपण 22-25 पर्यंत आपण शिक्षण घेतो आणि हा काळ एक आपला असा काळ असतो, सुवर्ण काळ असतो। कारण ह्या काळामध्ये आपलं इन्कम नसूनसुद्धा आपण सुखी आणि खूप आनंदी असतो। मित्रांनो, आपल्या काही तक्रारी नसतात, एखादी वस्तू मिळाली नाही तर आपण काही तक्रार करत नाही, किंवा खूप आनंदी जीवन असतं बालपण। म्हणून तर आपण म्हणतो बालपण देगा देवा, परत मिळत नाही। मित्रांनो, हे आयुष्य अशी गोष्ट आहे की रिव्हर्स करता येत नाही। आपण टू व्हीलर फोर व्हीलर आपण गाडी रिव्हर्स करतो ना, हे मी जे सांगतोय मित्रांनो, हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे। माहिती असण्यापेक्षा तुम्हाला मी आठवण करून देतोय मित्रांनो, जीवन आपलं रिव्हर्स करता येत नाही। गेलेला दिवस कुणीही माणूस आणू शकत नाही, गेलेली वेळ कधीही कुणी विद्वान आणि पैसेवाला आपण परत आणू शकत नाही मित्रांनो। आणि वेळ किती राहिला हे पण आपण सांगू शकत नाही। तर मेन महत्त्वाचे 2 प्रॉब्लेम आहेत, एक फिजिकल आणि एक फायनान्शियल। फिजिकल प्रॉब्लेम आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आपल्याला आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जावं लागतं आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला तपासण्या करून कुठला आजार झाला याचं निदान करून आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते। मित्रांनो, ह्या ट्रीटमेंटमध्ये जे फिजिकल प्रॉब्लेममध्ये कसलीच गॅरंटी नसते, तरी प्रत्येकजण आपण ट्रीटमेंट घेतो। याचं कारण काय की ह्या माध्यमातून आपल्याला एक इलाज होईल हे एक आशा आहे, गॅरंटी नाही। जसं मी नेहमी सांगतो, शेतकरी पेरणी करतो, कारण धान्य किती निघेल, भाव किती लागेल हे माहिती नाही, गॅरंटी नाही, परंतु आपण पेरणी करतो। आपण मुलांना शाळेत पाठवतो, तो पास होईल माहीत नाही, नोकरी लागेल माहीत नाही, परंतु त्या माध्यमातून एक आपल्याला ते पास होईल, नोकरी लागेल हे एक आशा आहे, गॅरंटी नाही। परंतु मित्रांनो, आपण फायनान्शियल प्रॉब्लेम गॅरंटेड सोल्युशन देतो आपण त्याला। माणसाच्या जीवनामध्ये जबाबदाऱ्या ज्या आहेत, जिम्मेदारी आहे ना, हे वाढत जाते आणि दुसऱ्या साईडला जे पैसे कमवायचं वय हे आपलं कमी होत चालले। 99% लोकांचं लक्ष नाही असेल तरीसुद्धा आठवण होते, परंतु त्याच्यावर प्लॅनिंग केलं जात नाही। आणि मित्रांनो, इथंच आपली चूक होते। पैसे कमवूनसुद्धा खूप मेहनत करून अहोरात्र आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रश्न कधी सुटत नाही आणि आपल्याला दिवसेंदिवस त्रास होतो। ज्यावेळेस आपण जन्म झाल्यापासून 25 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत आईवडिलाच्या उत्पन्नावर असतो, आपण सुखी आनंदी आणि एक जीवन वेगळंच असतं मित्रांनो। आणि तसा काळ परत कधीच येत नाही। ज्यावेळेस आपण पैसे कमवायला लागतो त्यावेळेस आपलं समाधान शांतता नष्ट होते। त्याचं कारण आहे, आपल्या लग्न होतं, 1 मूल 2 मूल आणि मूल वाढायला लागतं आणि आपल्या जिम्मेदारी आपल्या जबाबदाऱ्या वाढत असतात आणि त्या पूर्ण करता करता आपले पैशाचा प्रॉब्लेम नेहमीच असतो मित्रांनो। आणि त्याच्यासाठी जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर अत्यंत बिकट होतो, म्हणूनच गरिबी जन्माला येते मित्रांनो। गरिबी ही विचारामध्ये आहे, गरिबी ही असं काही कुठं नॅचरल नाही मित्रांनो, हे कृत्रिम आहे, आपण तयार केले। कारण जे गोष्टी घडायच्या ते घडत असतात, परंतु आपण जर त्याचं प्लॅनिंगच नाही केलं तर तो प्रश्न कधी सुटत नाही आणि दिवसेंदिवस गंभीर होत जातो। जसं एखाद्याला मोठा आजार झाला आहे आणि तो ट्रीटमेंटच घेत नाही तर काय होतो, तो आजार तर वाढत जातो आणि एक दिवशी तो
मृत्यू पावतो आणि शेवटच्या स्टेजला हॉस्पिटलमध्ये आपण त्याला नेतो आणि म्हणतो किती पैसे लागू दे, आपण डॉक्टर साहेब यांना दुरुस्त करा. परंतु मित्रांनो, आजार एवढा वाढलेला असतो की ते औषधाला पण मानत नाही आणि डॉक्टरच्या ज्ञानाला पण ते कंट्रोल होत नाही. मग शेवटी डेथ होतो. तसंच आहे मित्रांनो, आर्थिक प्रश्न हे आपल्या हातात आहे असूनसुद्धा सोडवला जात नाही. आता बघा, भारताची लोकसंख्या जगात नंबर 1 झालेली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. बेकारी समस्या, राहण्याची समस्या, खाण्याची समस्या, पगार कमी मिळतो, नोकऱ्या मिळत नाहीत, बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे, हे असे अनेक प्रश्न निर्माण होतात मित्रांनो. आणि हे लोकसंख्या वाढल्यामुळं सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि वैयक्तिक पण प्रॉब्लेम व्हायला लागतो. कारण पगार पुरत नाही, महागाईंचा आगडोंब उठलेला असतो आणि ह्याच्यातनं परिस्थिती फार बिकट होते मित्रांनो. आणि हे असं चाललेलं असतानासुद्धा आपण जर आर्थिक प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं तर अजून बिकट होतो. गरिबी श्रीमंती इथून तर तयार होते मित्रांनो. आपण पैशाचा प्रश्न जो असतो, मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, आपल्याला म्हातारपणी पेन्शन, आपण जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा लागण्यासाठी जे पैसे लागतात, त्याचं जर आपण प्रोव्हिजनच नाही केलं तर तो प्रश्न कधी सुटत नाही. म्हणून पिढ्यानपिढ्या लोक काही गरीब असतात. त्याचं कारण ते आहे मित्रांनो, आपण त्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. माहिती असूनसुद्धा त्याला स्किप करतो किंवा सोडून देतो मित्रांनो. हे एक छोटीशी गलती आपल्याला फार मोठी सजा निर्माण होते. आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मोठं ॲग्रीमेंट करता येतं. जसं नोकरी लागेल माहिती नाही, शाळेत आपण मुलाला पाठवतो, पास होईल माहीत नाही, परंतु इथं पैशाचा प्रश्न सोडवला जातो. आणि फिजिकल जी प्लॅनिंग आहे त्याच्यातसुद्धा आपल्याला अगोदरच आपल्याला रक्कम लिहून मिळते. म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी 5, 10 लाख, 20 लाख, 25 लाख हे करणं गरजेचं आहे. जसं आपण निर्जीव वस्तूला घरात ठेवतो, कुलूप लावतो, 2 व्हीलर 4 व्हीलरला कुलूप लावतो आपण, तसं ह्या आपण इन्कम पैसे कमवणार आहेत आणि आपला परिवार चालणार आहे. तर असं जर नाही केलं तर परत चान्स मिळत नाही. जसं विमानातनं पॅराशूट असेल आणि विमानाची दुर्घटना घडली तर काय होतं, पॅराशूटच्या माध्यमातून आपल्याला जिवंत राहता येतं. आता एक 4-5 दिवसापूर्वी लष्कराचे एक विमान कोसळलं, त्याच्यात 3 पायलट होते. ते काय झालं, पॅराशूटच्या माध्यमातून आपण टी व्हीला पाहिलेलं आहे, ते खाली आले म्हणजे जिवंत राहिली. विमान क्रॅश झालं, जळालं, नुकसान झालं, परंतु ते जीव वाचले. तसंच आहे मित्रांनो, जीवनात हे पॅराशूटचं काम करतं इन्शुरन्स. आणि इन्शुरन्समध्ये धोका होत नाही. पूर्ण तुमचा धोका त्यांनी लिहून घेतलेला असतो. आणि इन्शुरन्स हे बचतीच्या माध्यमातून होतं, सेव्हिंगच्या माध्यमातून. जसं सेव्हिंग आपण बँकेत बचत अकाउंट उघडतो, ते नाव सेव्हिंग आहे परंतु 1 रुपया पण उरत नाही. आपण पैसेवर खर्च करत नाही परंतु पैसा शिल्लक राहत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. कारण पासबुक भरवून रिकामे होतात परंतु 1 रुपया राहत नाही. आणि आपलं पैसे कमवायचं वय पण संपतं आणि शेवटी स्वतःला वाटतं की आपण काही चुका केल्यात. मित्रांनो, ज्यावेळेस चुका होतात त्यावेळेस दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला कुणी तर सांगणारा पाहिजे. आपल्याला माहिती असून चालत नाही मित्रांनो. कुठली गोष्ट करणं महत्त्वाचं आहे आणि कंटिन्यू टिकवणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला आठवण करून देतो मित्रांनो, बचत करा. सर्वप्रथम आलेलं उत्पन्न आहे ना त्याच्यात बचत करावी आणि सक्तीची बचत पाहिजे, कंपल्सरी सेव्हिंग. आपण बँकेत करतो पोस्ट, लिलाव, बीसी, साधी बीसी, सोनं चांदी, घर, जागा, जमीन, प्रॉपर्टी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, ह्या जे गुंतवणूक आहेत हे वाईट नाहीत, परंतु इथं सक्ती नसते. आणि सक्ती नसल्यामुळं काय होतं, आपलं अचिव्हमेंट होत नाही. आपण टार्गेट ठरवलं पाहिजे ना. जर मुलाला आपण शाळेत पाठवतो इंग्लिश मिडियमला, आपण त्याचं ॲडमिशन घेतो आणि कधीही मुलाला आणायला जातो का आपण, त्याचे रेग्युलेशन नियम पाळतो ना. जर आपलाच मुलगा आपणच पैसे भरतो परंतु आपल्याला कधी पण ते शाळेतनं घरी आणता येतं का मित्रांनो. मग शिस्तीचं पालन केलं तर त्याच्यातनं फायदा होतो. तसंच आहे मित्रांनो, आपण पैसे कमवतो आणि संपवतो असं जर केलं तर आपलं दिवाळं आपण काढल्यासारखं होईल. आणि हे कळायला वेळ लागतं. आणि 25व्या वर्षी माणूस पैसे कमवायला लागतो आणि त्याच्या जबाबदाऱ्या हळूहळू वाढायला लागतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये खर्च कमी असतो परंतु आपल्याला समज नसल्यामुळे, समय आणि समज ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. बऱ्याच वेळा समय असला तरी समज नसते आणि समज आली तर समय निघून जातो. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला समज नसल्यामुळं आणि काय होतं, पैसे येतात, समय असतो भरपूर परंतु आपले पैसे खर्च होतात. आणि ज्यावेळेस जबाबदाऱ्या आपल्या अंगावर मुलं बाळं होतात, ते मोठे व्हायला लागतात, त्यावेळेस आपल्या लक्षात येते की आपण चूक केली. मित्रांनो, चुकीला व्यावहारिक जीवनात माफी नसते. शालेय जीवनात आपल्याला एखाद्या वेळेस नापास झालं तर आपल्याला दुसरी परीक्षा देता येतं,
परंतु व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला त्याची माफी नाही, त्याची सजा भोगावी लागते. म्हणून माणसं गरीब होतात. पैसे कमवून, आणि साधी गोष्ट आहे मित्रांनो, आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आपण ठेवल्याच पाहिजेत. आपण जर पैसे नाही ठेवले तर पैसे कधीच राहणार नाहीत. जसं उत्पन्न वाढेल तसं खर्च वाढतो, महागाई वाढते आणि जिम्मेदारी जबाबदाऱ्या पण वाढत असतात मित्रांनो. आणि एक दिवस पैसे कमवायचं वय संपून जातं आणि पुन्हा लक्षात येऊन काही उपयोग होत नाही. आपल्याच हातानं आपलं क्रेडिट जातं, तणाव निर्माण होतो आणि गरिबीची वाटचाल चालू होते मित्रांनो. आपण पैसे, जसं शेतकरी पेरणी का करतो? धान्य वाढवण्यासाठी. जसं तो शेतकरी जूनमध्ये पैसे पेरणीला नसेल तर तो म्हणतो का पैसे नाहीत, राहू द्या मोकळंच. तसं केलं तर काय होईल? गवत उगवेल. म्हणजे काय होते, चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट ऑटोमॅटिक तयार होतं. जसं एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला तर नक्की नापास होणार. वाईट गोष्टीसाठी काही करायची गरज नाही. चांगली तुम्ही नाही केली की ऑटोमॅटिक वाईट गोष्टी घडत असते आणि वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा काही उपयोग नाही मित्रांनो. जसं शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत उगवतं आणि गवत काढण्यासाठी पैसे लागतात. तसंच आहे, तुम्ही बचत नाही केली तर पैसे संपून जातील आणि ज्यावेळेस तुम्हाला पैसे लागणार त्यावेळेस तुम्हाला कर्ज पण मिळणार नाही. बँका काय करतात? मी बँकेच्या विरोधात बोलत नाही. बँकाचं काय काम आहे? ठेवी घेणे आणि कर्ज देणे. आता 6 ते 7% व्याज दिलं जातं आपल्याला FDला आणि लोनला 14% लावलं जातं. म्हणजे आपण काय करतो? पैसे ठेवत नाही आणि कर्ज मागतो आणि कधी कधी कर्ज पण मिळत नाही मित्रांनो. इथंच आपली अपयशाची आणि कर्जबाजारीपणाची आणि गरिबीची वाटचाल चालू होते. आणि लक्षात येतं बऱ्याच वेळ गोष्टी माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो. इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यात पण कंटिन्युटी पाहिजे, सातत्य. जसं आपण रोज जेवण का करतो? जेवण बंद करणं असं कायदा आहे का? जेवण करणे, पाणी पिणे. जर जेवण नाही केलं, पाणी नाही पिलं तर आपण जिवंत राहणार नाही. गाडीत पेट्रोल टाकलं तर गाडी चालेल, नाही टाकलं तर चालणार नाही. तसंच आहे पैसे. साधी गोष्ट आहे मित्रांनो. रात्रंदिवस लोक मेहनत करतात. मध्यम वर्ग आणि गरीब कमी उत्पन्न गटामध्ये तर खूप मेहनत करतात मित्रांनो. मी झोपडपट्ट्यांनी खूप काम केले. 25 वर्षापासून मी काम करतो. झोपडपट्ट्यांनी मी खूप काम केलेलं आहे मित्रांनो. खूप कष्टाची कामं करतात लोक, परंतु ऐकत नाहीत आणि न ऐकल्यामुळे चुकीच्या गोष्टी करतात. आता गुटखा, दारू, तंबाखू मित्रांनो, ह्याच्यातनं काय फायदा होतो? आता मला तुम्हाला सांगायचा हक्क आहे का? कारण मी स्वतः करत नाही. माझं वय 55 आहे. आयुष्यात बडीशेप सुपारी पण खाल्ली नाही. मोठेपणा नाही मित्रांनो. सत्य परिस्थिती आहे की त्याच्यातनं आपल्याला फायदा काय होतो? शरीर परमेश्वराने दिलेलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे आणि त्याचं पण नुकसान होतं. आणि काय होतं, शेवटच्या स्टेजला कळून उपयोग होत नाही मित्रांनो. कुणाचं तर आपण चांगलं ऐकलं पाहिजे. प्रत्येक माणूस चुकत असतो, परंतु चुका दुरुस्त करणं गरजेचं आहे. माहिती असून जर अजून चुका वाढवल्या तर त्याच्यात खूप मोठं नुकसान होतं आणि पुन्हा आपल्याला दुरुस्ती करायला पण चान्स येत नाही मित्रांनो. बचत केलीच पाहिजे. बचत नाही केली तर पैसे वाढणार नाहीत, आहे ते पैसे संपून जातील. जर शेतकरी दरवर्षी पेरणी करतो, मुलं शाळेत जातात, सीमेवरचा जवान आपलं देशाचं रक्षण करतो. आता बघा, आपण जय जवान जय किसान म्हणतो. या शेतकऱ्याकडं आणि सीमेवरच्या जवानाकडे पहा, तुम्हाला लक्षात येईल आपण काय चुका करतो. शेतकरी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ पडतो, कधी धान्य कमी निघतं, परवडत नाही, तरी तो पेरणी करतो. सीमेवरचा जवान आपला देशाचं रक्षण करतो. कधी गोळी लागेल ट्रेनिंग घेतो, हातात बंदूक असते, डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचं रक्षण करतो. जीव गेला तरी चालेल पण मागं हटत नाही मित्रांनो. आपण 5-10 हजार रुपये बचत करा म्हणलं तर आपण नाना प्रकारची कारणं सांगून जो आपल्याकडं LIC वाला येतो त्याला आपण पळवून लावतो मित्रांनो. हे आपल्याला वाटतं आणि आपण जिंकलो. मित्रांनो, आपण काय करतो हेच कळायला मार्ग नाही. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये काय होतं, सत्य हे कळत नाही आणि म्हणून विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणतो ना आपण. विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणजे ज्यावेळेस नाश होतो ना माणसाचा त्यावेळेस वाईट कळायला, वाईट सुचतं. म्हणजे काय त्याला चांगलं कळतच नाही. आता माझा अनुभव सांगतो, मी कुणाचं नाव घेत नाही, टीका करत नाही, माझा एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो. 25 वर्षाच्या काळामध्ये मी बऱ्याच गोष्टी पाहिलेत. बरेच लोक काय करतात, आता काही लोकांनी तर पॉलिसी भरली नाही पण आयफोन घेतला आहे. काही लोक फिरायला जातात मित्रांनो. जाऊ नये करू नये असं नाही, परंतु अत्यावश्यक काय गरज आहेत हे महत्त्वाचं आहे. पैसे संपवणं हे उघड दिवाळखोरीचं लक्षण आहे. मला सांगा, आणि आपला जो पैसे कमवायचा पिरियड आहे त्या पिरियडमध्ये देव न करो, काही दुर्घटना घडू नये, 1 मिनिटाचा तर माणसाचा भरोसा आहे का? उद्या काय घडेल सांगता येते का? जर आपलं इन्कम स्टॉप झालं मित्रांनो, देव न करो अशी कुणावर वेळ येऊ नये, इन्कम स्टॉप झालं तर उद्या काय करणार?
सगळीकडे अंधकार आहे मित्रांनो. पगार कमी, कोरोना पिरियडमध्ये पाहिले आपण, इन्कम स्टॉप झाल्यामुळे कित्येक लोकाला किती वाईट खाण्यासाठी पैसे नव्हते. आपण परिस्थिती पाहिलेली आहे. आपण आपल्या भारतामध्ये काय लोक विसरून जातात. त्यावेळेस LICच्या पॉलिसी आणि मेडिक्लेमच्या पॉलिसी खूप लोकांनी घेतल्या. आत्ता सगळे दुर्लक्ष करतात मित्रांनो. म्हणजे आपण वेळ आल्यानंतर जागे होतो आणि वेळ निघून गेली की आपण पूर्वीसारखं वागतो मित्रांनो. ह्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतो जास्त. कारण सत्य, चांगल्या गोष्टी अशा टिकवल्याच पाहिजे आणि स्वतःच्या हितासाठी असतात, आपल्या कुटुंबासाठी असतात. महत्त्वाचं आहे. आणि काय होतं, आपण 22-25 वर्षापासून पैसे कमवायला लागतो आपण आणि वयाच्या 60व्या वर्षी आपलं इन्कम स्टॉप होतो किंवा कमी होतं. खर्च वाढत जातो. माणसाच्या पैसे कमवायचा एक पिरियड असतो, परंतु खर्च हे जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत असतो आणि मेल्यानंतर पण असतो. श्राद्ध वगैरे करतात ना त्याच्यासाठी. आणि जन्म होण्याच्या अगोदर ट्रीटमेंट घेतली जाते ना मुलाची. गरोदर स्त्री असल्यानंतर ट्रीटमेंट आपण घेतो का नाही, त्यावेळेस पैसे लागतात का नाही. म्हणजे जन्माच्या अगोदरपासून खर्च चालू होतो आणि मेल्यानंतर सुद्धा काही वर्ष खर्च असतो. परंतु इन्कम, पैसे कमवायचे एक पिरियड ठराविक आहे मित्रांनो. तर आता ह्याला काय करायचं, तर आपल्याकडे प्लॅनिंग आहे ते करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, बचत जर नाही केली तर आपली धूळदाण होते. आणि बचत दुसरीकडे कुठंच होऊ शकत नाही LIC ऑफ इंडियामध्ये. कारण LIC ऑफ इंडियामध्ये सक्तीची बचत असते. बाहेर आपण काय करतो, बँकेत सेव्हिंग अकाउंटला, FDला आपण आज पैसे भरले की उद्या काढू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला निसर्गाचं उदाहरण सांगतो मित्रांनो. पावसाळा चालू झाला की आपण धरणाची दारं अडवतो. पाऊस भरपूर पडला आहे आणि धरण जर सोडून दिलं आणि पावसाळा संपल्यावर जर धरण अडवलं तर काय होईल, पाणीच प्यायला मिळणार नाही. म्हणजे पाऊस पडून पाणी प्यायला मिळणार नाही. हे साधं उदाहरण आहे. हेच आपल्या जीवनात लागू पडतं. तुमचा जो पैसे कमवायचा पिरियड आहे, त्यामुळेच आपण जर बचत नाही केली तर आपण ज्यावेळेस आपले इंद्रियाची ताकद कमी होते, माणूस म्हातारा होतो. हे निसर्गाचा नियम आहे, माझा तुमचा नाही. हे मान्यच करायला पाहिजे. तरुण व्यक्तीला हे पटत नाही मित्रांनो. ज्यावेळेस आपलं वय वाढतं त्यावेळेस आपल्या इंद्रियाची ताकद कमी होते. चष्मा लावावा लागतो. हातापाय इंद्रियाची ताकद काम करत नाहीत, इंद्रिय कमजोर होतात आणि आपल्याला पैसे काम व्हावं तसं होत नाही आणि पैसे कमी मिळतात. त्यावेळेस काय करणार मित्रांनो. आणि महागाई वाढलेली असते. हे गंभीर प्रश्न आहे मित्रांनो. बरेच लोक हा प्रश्न सोडवत नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्याकडं काय होतं, आर्थिक प्रश्न हा बिकट होत जातो. आता कर्जबाजारी होणं, परत सुसाईड करणं, हे गोष्टी का घडतात, BP शुगर होणं, कारण आपण प्लॅनिंग वेळेच्या वेळा करत नाही. आपण जबाबदारीचं ओझं घेऊन आपण जीवन जगत असतो मित्रांनो. आपण त्याचं पार्किंग कुठं करत नाही त्या ओझ्याचं. आणि LIC ऑफ इंडियामध्ये थोडे पैसे भरून आपल्याला मोठ्या पैशाची गॅरंटी दिली जाते मित्रांनो. आपण जसं 10 लाखाची पॉलिसी करतो, 4,000 रुपये भरतो आपण, 10 लाख रुपये लिहून देतो. आणि मी आता जे आपण डोळ्याने दिसतं ते मी सांगतो मित्रांनो. 2 किलोमीटरमध्ये 4 कॉपरेटिव्ह बँकांनी पतपेढी बंद पडली मित्रांनो. रुपे बँक बंद पडली, सेवाविकास कॉपरेटिव्ह बँक बंद पडली, ज्योतिबा सहकारी बँक बंद पडली, पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक बंद पडली, श्रीनिवास पतपेढी बंद पडली. हे 2 किलोमीटरचं उदाहरण सांगतो. पिंपरी ते काळेवाडी पटा, पूर्ण भारतभर, महाराष्ट्र, पुणे शहर, अनेक कितीतरी अशा बँका बंद पडतात. आणि मित्रांनो, बऱ्याच व्यक्तीला माहीत नाही, बँकेमध्ये फक्त 5 लाखाचा इन्शुरन्स आहे. पूर्वी 2 लाखाचा होता. ग्राहक मंचानं थोडं ते मागणी वाढवून घेतलेली आहे. 5 लाखाचा म्हणजे तुमचं जर स्टेट बँकेत 20 लाख रुपये असेल, जर देव न करू असं होऊ नये. काय घटना घडणार ती माहीत नाही, परंतु आपण प्लस मायनस गोष्टीचा विचार करून प्लॅनिंग केलं पाहिजे. जर स्टेट बँक इन्सॉल्वंट झाली, दिवाळखोर आली, बँक ऑफ महाराष्ट्र दिवाळखोरीत आली, तर आपल्याला फक्त 5 लाख मिळतील. 20 लाखाच्या बदल्यात 5 लाख मिळतील. तसं इन्शुरन्स म्हणजे पैशाची गॅरंटी. आपल्याला आपलं जे उत्पन्न असतं त्याची पूर्ण गॅरंटी घेऊन जगलं पाहिजे. जसं आपण 4 व्हीलर 2 व्हीलरचा आपण इन्शुरन्स करतो की नाही. आम्ही पाहतोय मित्रांनो, कित्येक लोक 50 लाखाच्या कार असतात आणि इन्शुरन्स नसतो. हे आपण रोज पाहतोय. आपण मोठमोठे हादसे घडले, वायनाडला घडलं, पाऊस पडला, तो रेल्वेचा अपघात झाला, आपण पाहिलं ना किती लोकांना क्लेम दिला. कारण इन्शुरन्सची अनावस्था आहे मित्रांनो. इन्शुरन्समध्ये लोकांना रिटर्न वाटतं. मित्रांनो, रिटर्न आहे खरं, जास्त व्याज मिळालं पाहिजे, परंतु पहिले सिक्युरिटी महत्त्वाची आहे ना. जसं तुम्ही बिल्डिंग बांधताना काय पाया जी मजबूत केला तरच वरचे मजले चढतील. समजा पाया 2 मजलीचा टाकलेला आहे आणि 5 मजले चढतील, पण दुसऱ्याच दिवशी खाली येतील. तसंच आहे आता बिल्डिंग का कोसळतं, ह्याचं कारण हेच आहे. मला म्हणायचे का, स्ट्रक्चर जे आपलं लाईफचं आहे ना, ते आपण पहिलं सिक्युरिटी घेतले पाहिजे. जसं घराला आपण कुलूपच लावून जातो बाहेर ना, मोकळं सोडून जातो का? आणि केलं तर काय होईल बघा. गाडीला ब्रेक लावतो का, सेफ्टी आहे. मडगाड असतात, पुढचे पायाला
इजा होऊ नये म्हणून पुढे हे असतं, ते कशासाठी घेतो आपण? आपल्याला पुढे मडगाड असतं ना सेफ्टीसाठी. कशासाठी आपण करतो? सिक्युरिटी. मला सांगा, LICमध्ये जी बचत करतो सिक्युरिटी पण मिळते आणि इन्कम पण मिळते. आणि मित्रांनो, आता लाईफ टाईम इन्कम मिळणारे प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. 8% आणि 10% असे 2 प्रकारचे प्लॅन आहेत आपल्याकडे. 10% पण इंटरेस्ट मिळतं आणि 8% पण मिळतं. आणि इन्शुरन्स कव्हर लाईफ टाईम. अशा पॉलिसी पूर्वी कुणाकडेच नव्हत्या, आता आहेत. मित्रांनो, काळ बदलत चाललेला आहे. त्यानुसार आपण आपलं प्लॅनिंग पण बदललं पाहिजे. तसं जर नाही केलं तर आपल्याला नुकसान होतं. आणि आपल्याला वेळेवेळच्या वेळी आपण अपडेट होणं गरजेचं आहे. बरेच लोक अपडेट होत नाहीत, जुन्या गोष्टी घेऊन चालतात. जुन्या पण चांगल्या आहेत, परंतु मित्रांनो, बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला प्लॅनिंग केलंच पाहिजे. जसं मी नेहमी सांगतो, गाडीला हँडल का दिले, 4 व्हीलरला स्टेअरिंग का दिले? कारण रस्ता जी क्रॉस असतो ना, तो नैसर्गिक आहे. आपण पुढे गेल्यानंतर रस्ता सरळ होत नाही, त्यासाठी हँडल दिलेला आहे. आणि जर हँडल दिलं नाही, स्टेअरिंग नाही दिलं, तर कोणाच्या घरात जाईल ना गाडी. तसं पावलोपावली आपण प्लॅनिंग बदललं पाहिजे आणि सत्य गोष्ट केली पाहिजे. मित्रांनो, आपल्यासाठीच आपण पैसे ठेवत नाही म्हणजे आपण किती मोठा आपला शत्रू, आपल्या कुटुंबाला आपण बर्बाद करतोय. प्रत्येक माणूस जबाबदार ही कृत्रिम आहे. लग्न झाले, मुलं बाळं, परंतु त्याच्यासाठी जी आपल्याला निधी आहे, जो पैसा, मोठी नोकरी असेल, परमनंट असेल, बिझनेस चांगला असेल, परंतु उद्या कमवणार आहे का माहिती आहे का? मला सांगा, उद्या काय घडेल कुणी सांगू शकतं का? जसं कोरोना येणार होता माहिती आहे का? आणि कोरोनानंतर काय आपलं चांगलं केलं का वाईट केलं? असे आपत्ती कधी येऊ शकतात. मी नेहमी सांगतो, कोरोना पिरियडमध्ये टाटा, बिर्ला, बजाज, IT पार्कचे प्रेमजी आणि 1000 कोटी 500 कोटी सरकारला दिली. म्हणजे मला सांगा, ते प्लॅनर आहेत लोक, वेल प्लॅनिंग करतात. आज मला सांगा, त्यांची जी इंडस्ट्री आहेत, ते कांदे बटाटे पण विकतात. त्यांच्या ग्रोसरीचे शॉप आहेत, म्हणजे भाजीपाला पण त्यांच्या दुकानात विकला जातो. म्हणजे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. मला सांगा, हे समाजासाठी खूप चांगले लोक आहेत. आपण आदर्श घेण्यासारखं आहे. आपण काय करतो? माणसानं काय केलं पाहिजे? इन्कम वाढवलं पाहिजे. पहिली गोष्ट, इन्कम कधी मिळेल जास्त? आपलं स्किल वाढवलं पाहिजे. जसं एकच कंपनी काय करते, 10 लाख पण पगार देते आणि 10,000ची पण नोकरी देत नाही. याचा अर्थ काय होतं? आपल्यात कुठं तर कमतरता असते. आपलं स्किल, नॉलेज वाढवलं पाहिजे. आपण मेहनत केली पाहिजे आणि नंतर आलेलं उत्पन्न हे पहिलं सुरक्षित केलं पाहिजे, रिझर्व केलं पाहिजे. जर आपण रिझर्वेशन नाही टाकलं इन्कममध्ये तर काय उपयोग नाही. तुम्ही काही लोक बघतो ना, आम्ही 2-2 लाख रुपये पगार आहे, सॅलरी, परंतु त्यांच्याकडे 10-20 हजार पण नसतात. म्हणजे ही अशी अवस्था का निर्माण होते? तुम्ही पैसे किती कमवता ह्याला महत्त्व नाही. जसं जेवण किती करतो महत्त्वाचं नाही, पचन महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होतं, आपण किती आपल्याला इन्कम आहे हे महत्त्वाचं नाही, आपल्याकडे किती सेविंग आहे आणि ती सुरक्षित आहे. आपण जर असं नाही केलं तर आपल्याकडे उदाहरणं आहेत ना, A.K. हंगल, ॲक्टर A.K. हंगल, रेमंडचा मालक सिंगानिया, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर सोबत खेळणारा माणूस, काय अवस्था यांची बघा. जसं निरमा पावडर मार्केटमधनं गायब झालं ना, ॲम्बॅसेडर कार, नोकिया मोबाईल, HMT घड्याळ, कोडॅक कॅमेरा, हे असं का होतं मित्रांनो? कारण तुम्ही बदलत्या परिस्थितीनुसार जर बदलला नाहीत तर मार्केट तुम्हाला आउट करणार. तसंच आहे, तुम्ही आज जर बचत नाही केली तर तुमच्या घरातले सुद्धा तुम्हाला आउट करतील. म्हणजे काय होतं, आपली व्हॅल्यू, किंमत हे आपल्या पैशामुळेच आहे. आणि मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट LIC ऑफ इंडियामध्ये मला सांगा, बचत आहे आणि बचतीला 10% व्याज. सेव्हिंग अकाउंटला किती आहे बँकेत बघा ना. बँकेतलं सेव्हिंग अकाउंट आणि LICचं अकाउंट ह्याच्यामध्ये फरक बघा. समजा तुम्ही 4,000 रुपये भरले बँकेत, तर तुम्हाला व्याज कितीवर मिळेल? 4,000वर. आणि मिळणारे इंटरेस्ट टॅक्सेबल आहे. LICत 4,000 भरले तर आपल्याला 10 लाखाचं रिस्क कव्हरेज मिळेल. म्हणजे 10 लाख रुपये लिहून देतो आपण आणि त्याच्यावर बोनस देतो आपण. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, लोन मिळतं आपल्याला. बँकेतले पैसे कधी काढून संपून जातात आणि बँकेतल्या पैशाला TDS लागतो. इथं TDS लागत नाही. आणि इन्कम गॅरंटी दिलेली आहे. बँका कितीतरी बंद होतात, आपण पाहतोय ना. म्हणजे काय होतं, आपण पैसे वाढवले पाहिजेत. आपण काय करतो, बऱ्याच लोकांना पगारच पुरत नाही, माझा अनुभव सांगतो. आणि छोटं मोठं आम्ही जबरदस्ती करतो, आम्ही प्लॅनिंग देतो त्यांना आणि ते पॉलिसीज भरत नाहीत. भारतात कसं आहे, लोकशाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आम्हाला पण जबरदस्ती करता येत नाही. आम्ही सांगतो, त्यांना पटवून देतो, परंतु ते पॉलिसीज भरत नाहीत. आणि जास्त सांगितलं तर त्यांना राग येतो, चांगल्या गोष्टीचा राग येतो. असंच चाललेलं आहे ना. त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम वाढतात ना.
आपल्यालाच कळत नाही. जर जसं आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे का जातो, हाही गॅरंटी कसली. आम्ही पैशाची गॅरंटी देतो ना, 4,000 भरले की 10 लाख रुपये लिहून देतो आम्ही. आणि हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. ह्याचे इफेक्ट आहे ना, जसं एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला तर दुसऱ्या साईडला तो नापासचा मार्ग तयार होतो आणि त्याला पुन्हा आयुष्यभर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. तसंच आहे, एखाद्या माणसाचं दुर्दैवी काही होलं, देवनं करून असं घटना घडली तर उद्या पगारच बंद होईल घरात यायचा. तर मग कशी फॅमिली जगणार, स्वतः कसं जगणार. त्याच्यासाठी इन्कम सिक्युरिटी करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि मेडिक्लेम पण करणं गरजेचं आहे. कारण आजारी कधी पडेल माहीत नाही, किती खर्च लागेल माहिती नाही. आणि प्रॉब्लेम जर आला, एखादा मोठा आजार झाला तर परत पॉलिसी मिळत नाही. बऱ्याच व्यक्ती आम्हाला सांगतात 1 महिन्यानंतर पॉलिसी करू, 2 महिन्यानंतर करू. मित्रांनो, हे खोटं आहे. कारण उद्या तुम्हाला इन्शुरन्स मिळेल का हे कुणीही सांगू शकत नाही. माझ्याकडे 10-20 असे लोक आहेत मित्रांनो, त्यांना आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही. कारण पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला तुमची पहिले हेल्थ चांगली पाहिजे, वयामध्ये बसलं पाहिजे आणि नंतर प्रीमियम आहे. हेल्थ वय वाढत जातं आणि 50च्या नंतर इन्शुरन्स कुठलाच निघत नाही. वय काही थांबवता येत नाही, हे आपल्या हातात नाही. आणि हेल्थ पण आपल्या हातात नाही मित्रांनो. म्हणून आपण सर्वप्रथम बचत करावी, नंतर खर्च करावं. सगळं उलटं होतं. बरेच लोक काय करतात, आलेले पैसे संपवतात, अगोदरच प्लॅनिंग करतात आणि संपून जातात आणि पैसेच राहत नाही त्यांच्याकडे. कळतं पण वळत नाही, अशी परिस्थिती आहे मित्रांनो. ह्याचं कारण आपले विचार. आपण नेहमी प्रगती कधी होते माणसाची, चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे तरच प्रगती होते, नाहीतर प्रगती होत नाही. म्हणून LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम पैसे मिळणारा प्लॅन आहे. बचत करा, उशीर करू नका मित्रांनो. कारण उद्या आपल्याला हे प्लॅन मिळेल का नाही कुणीही सांगू शकत नाही. आम्ही प्लॅन देतो, परंतु त्याच्या जे कंडिशन आहे ते पूर्ण करायला पाहिजे. कारण हेल्थ जर चांगली नसेल, वय त्या प्लॅनमध्ये बसत नसेल तर आपल्याला तो प्लॅन मिळणार नाही. सेविंग करणं खूप गरजेचं आहे. पैसे कमवायचा पिरियड ठराविक आहे. काही काळानंतर पैसे कमवता येत नाही आपल्याला. माणूस म्हातारा होतो, हा निसर्गाचा नियम आहे. जसं मी म्हणलं, धरणाची दारं कधी अडवली पाहिजेत, पाऊस चालू झाल्यानंतर. पावसाळा फक्त 4च महिने असतो, परंतु 12 महिने पाणी प्यायला लागतं. अगदी तसंच आहे. आपण पैसे कमवायचा एक पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये जर बचत नाही केली तर पुन्हा लक्षात येतं, समजतं, परंतु काही करू शकत नाही. त्यासाठी वेळेतच बचत करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.